नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान याची एक MCQ सिरीज बघणार आहोत. तर यामध्ये आपण जे काही प्रिव्हियस इयर्स म्हणजे मागील वर्षामध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले गेले आहे ते MCQ आपण बघणार आहोत आणि इन डिटेल त्याचा स्टडी करणार आहोत. चला तर आता स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे की पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे. ओके. तर पाण्याचे रासायनिक सूत्र आपल्याला चार ऑप्शन दिले आहे: O2, H2O, CO2 आणि NaCl. हे तर प्रत्येकाला माहितीच असते की पाण्याचं रासायनिक सूत्र आहे H2O. हे लक्षात ठेवा. ओके. H2O. आणि हे रासायनिक सूत्र झालं पाण्याचं. त्याचप्रमाणे आपण आता O2 चं पण बघूया. O2 चा अर्थ होतो ऑक्सिजन. लक्षात ठेवा, ऑक्सिजनला जेव्हा आपण डिनोट करतो तो आपण O2 ने करतो. देन थर्ड ऑप्शन काय होतं आपलं? CO2 होता. CO2 म्हणजे याचा अर्थ होतो, CO2 चा अर्थ होतो कार्बन डायऑक्साईड. ओके. आणि NaCl. NaCl ला आपण म्हणतो सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं हे झालं रासायनिक नाव. ओके. तर मीठ हे जे असतं याला आपण सोडियम क्लोराईड असं म्हणतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा की आपले जे काही इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स या आधीच्या एक्झाम मध्ये विचारले गेले आहेत ते आपण आज घेत आहोत. नेक्स्ट, चला पुढे बघूया की कुठला ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. तर त्याचं चार ऑप्शन आहे आपल्याकडे: पृथ्वी, मंगळ, गुरु आणि शुक्र. ओके. तर पृथ्वीवरून आपण जेव्हा कोणताही ग्रह बघतो तो लाल रंगाचा जो ग्रह असतो त्याला मंगळ असं म्हणतो. ओके. कारण मंगळाचा पृष्ठभाग हा लाल रंगाचा आपल्याला दिसतो, त्याच्यामुळं मंगळाला आपण लाल ग्रह म्हणून ओळखतो. हे लक्षात ठेवा. पुढे, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक कोणता वायू आहे. ओके. तर आता बघा, जेव्हा आपण पृथ्वीचं वातावरण कन्सिडर करतो तर त्याच्यामध्ये सर्वाधिक असणारा जो गॅस आहे किंवा वायू आहे तो आहे सगळ्यात पहिले नायट्रोजन. ओके. आणि बाकीचे त्याच्यानंतर येतो ऑक्सिजन आणि त्याच्यानंतर येतात इतर गॅसेस. तर आपण जर बघितलं याच्यामध्ये जो नायट्रोजन असतो, ओके, हे नायट्रोजनचं पर्सेंटेज कधी कधी विचारलं जातं तर ते असतं 78%. ओके. 78% असतं नायट्रोजन. त्याच्यानंतर ऑक्सिजन जो O2 आपण बघितला तो असतो 21% हवेमध्ये. आपण जो नॉर्मल हवा किंवा वातावरण म्हणतो याच्यामध्ये 21% ऑक्सिजन असतं आणि 78% हे नायट्रोजन असतं. आता बाकीचं जर बघितलं तर आपल्याला इतर, ओके, ज्याला आपण ऑदर म्हणतो, इतर गॅसेस जे असतात ते 1% असतो. कारण हे टोटल झाले 99, 99 आणि 100. तर आता याच्यामध्ये अजून लक्षात ठेवा की सध्या सगळीकडे फोकस केला जातोय कार्बन डायऑक्साईड वरती. ओके. कारण ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट येतोय त्याच्यामुळं. तर कार्बन डायऑक्साईड तर CO2 याचा पण पर्सेंटेज लक्षात ठेवा. हा हवेमधला कार्बन डायऑक्साईडचा पर्सेंटेज असं 0.04% अप्रॉक्सिमेटली. म्हणजे जवळपास एवढं पर्सेंटेज कार्बन डायऑक्साईडचंही असतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा कारण ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यावरती कोणतेही क्वेश्चन कधी कधी एक्झाम मध्ये विचारले जात आहे. नेक्स्ट, आता चौथा प्रश्न बघूया आपण की मूलद्रव्याच्या प्रोटॉनचा किंवा मूलद्रव्याचा शोधकर्त्याचे नाव काय किंवा सायंटिस्टचं नाव काय आपल्याला असं विचारलं आहे इथे. तर आपल्याला चार ऑप्शन आहे: नील्स बोर्स, अर्न्स्ट रुदरफोर्ड, त्याच्यानंतर जेम्स चॅडविक आणि अल्बर्ट आइन्स्टाईन. तर याच्यामध्ये आपल्याला एक तर माहिती आहे अल्बर्ट आइन्स्टाईन तर याच्यामध्ये येणार नाही. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की जो काही मूलद्रव्याची आवर्त सारणी होते आणि मूलद्रव्य जे काही प्रोटॉन आहे, प्रोटॉनचा शोध म्हणजे हायड्रोजन मध्ये प्रोटॉन असतो आणि याचा शोध जो लावलाय तो होता सायंटिस्ट, त्याचं नाव होतं रुदरफोर्ड. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की रुदरफोर्ड हा सायंटिस्ट होता. आणि जेव्हा आपल्याला थेरी ऑफ रिलेटिव्हिटी येते तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन याचं नाव येतं. नेक्स्ट, जडत्वाचा नियम कोणी मांडले. जडत्वाचा नियम बघा, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इनर्शिया. ओके. आणि जडत्वाचा नियम हा जो न्यूटनचा पहिला नियम आहे तोच जडत्वाच्या नियमामध्ये येतो. तर जडत्वाचा नियम तो मांडला होता न्यूटनने. ओके. तर लक्षात ठेवा, न्यूटनचे 3 लॉज आपल्याला माहिती पाहिजे याच्यासाठी. तर या गोष्टीसाठी तुम्ही ऑलरेडी IS अकॅडमी वरती आपण खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत, त्या तुम्ही रेफर करू शकता. पुढे आहे, पुढचा प्रश्न आहे की हायड्रोजनचा रंग काय आहे. ओके. रंगहीन, पांढरा, पिवळा आणि लाल. तर लक्षात ठेवा, हायड्रोजन किंवा मोस्ट ऑफ द गॅसेस जे काही आहे ते असतात रंगहीन, त्यांना कोणताही रंग नसतो. सातवा प्रश्न, चला पुढचा प्रश्न बघूया की सूर्याच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे. ओके. तर आपल्याला इथे चार ऑप्शन आहे. एक आहे फोटोसिंथेसिस, अणुविघटन, अणुसंयलन आणि रासायनिक अभिक्रिया. ओके. तर रासायनिक अभिक्रिया बघा, जर तुम्हाला अभिक्रिया, मूलद्रव्य आणि बाकीच्या गोष्टी काय असतात तर ही जर माहिती करायचं असेल तर आय बटन आहे इथे राईट हँड साइड मध्ये, इथे तुम्ही चेक करू शकता. तर आय बटन वरती क्लिक करा, तुम्हाला तिथे खूप मोठी प्लेलिस्ट भेटेल आणि त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ह्या सर्व गोष्टी इन डिटेल आपण एक्सप्लेन केले आहे ते तुम्ही तिथे बघू शकता. त्या त्या व्हिडिओ रेफर करा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील. तर आता लक्षात ठेवा, सूर्यावरून जी काही आपल्याला एक उष्णता भेटते आणि एक प्रकाश येतो. ओके. एक एनर्जी जी काही सूर्याच्या पृष्ठभागावरून बाहेर पडते
तर ती एक प्रकाशाच्या फॉर्म मध्ये असते आणि एक एक हीटच्या फॉर्म मध्ये म्हणजे उष्णतेच्या फॉर्म मध्ये असते. ओके. आता ही जी एनर्जी बाहेर पडते त्याला वर्ड आहे त्याला म्हणतात न्यूक्लिअर फ्युजन. ओके, न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात किंवा प्रोटॉन प्रोटॉन फ्युजन म्हणतात. लक्षात ठेवा, प्रोटॉन प्रोटॉन फ्युजन म्हणतात याला. ओके, आणि याला आपल्या मराठीमध्ये म्हणतात की अणुसंयलन. म्हणजे दोन अणु एकत्र येतात आणि दोन अणु एकत्र आल्यामुळे जी काही प्रकाश ऊर्जा किंवा उष्णता त्याच्यातून निर्माण होते त्याला आपण न्यूक्लिअर फ्युजन फ्युजन किंवा अणुसंयलन असं म्हणतो. तर फोटोसिंथेसिस अर्थ काय होतो? फोटोसिंथेसिस आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण कोणतीही वनस्पती हरित त्यांच्या पानामध्ये जे काही हरितद्रव्य असतात, ओके, जे काही त्यांचे अन्नद्रव्य बनवतात प्रकाश संश्लेषण करून. फोटोसिंथेसिसचा अर्थच होतो प्रकाश संश्लेषण. तर प्रकाश संश्लेषण हे मोस्टली वनस्पती करतात, तर इथे तो येत नाही. ओके, पण एक लक्षात ठेवा, अणुविघटन याला याला न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन म्हणतात, याला न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन म्हणतात, आणि ही झाली रासायनिक अभिक्रिया. तर आपला जो ऑप्शन आहे तो आहे सी, अणुसंयलन, म्हणजे प्रोटॉन प्रोटॉन फ्युजन. पुढं बघूया आपण. पुढचा 8वा प्रश्न जो आहे तो आहे ऑक्सिजनचे रासायनिक चिन्ह काय आहे? ओके, रासायनिक चिन्ह ऑक्सिजनला O ने डिनोट करतं आणि याचं रासायनिक त्याचं जो काही रासायनिक नाव आहे ते आहे O2 किंवा ऑक्सिजन आपण असं त्याला म्हणतो. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया की मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर आपल्याला दिले ट्युबिया, ह्युमरस, फेमर आणि अल्ना. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की मानवी शरीरातील सगळ्यात मोठे हाड जे असते त्याला फेमर असं म्हणतो. ओके. फेमर म्हणजेच याचा अर्थ होतो मांडीचे हाड. लक्षात ठेवा. ओके. मांडीचे हाड जे असतं त्याला फेमर असं म्हणतो. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा की सगळ्यात मोठं हाड जे मानवी शरीरातलं हाड आहे ते आहे मांडीचं हाड. लक्षात ठेवा, आणि त्याचं दुसरं नाव काय आहे? फेमर. चला पुढे जाऊया आता, की पुढचा जो प्रश्न आहे आपला की कार्बन डायऑक्साइडचे रासायनिक सूत्र काय आहे? ओके, तर रासायनिक सूत्र जेव्हा आपल्याला विचारलं जातं, आपण पहिल्या प्रश्नामध्ये याचं माहिती करून घेतलं होतं, तर ते आहे CO2. लक्षात ठेवा, 2 हा खाली असतो. कार्बन डायऑक्साइड, दोन कार्बन डायऑक्साइड, इथे दोन ऑक्सिजनचे पार्ट आहे, त्याच्यामुळे हा झाला डाय. इथे बघतो आपण तर इथे आपल्याला दोन तीन ऑप्शन आहे, एक CO2, CO2, C2O आणि CH4. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिला जो CO आहे, CO ला आपण म्हणतो कार्बन मोनॉक्साईड. ओके, हा झाला कार्बन मोनॉक्साईड. पुढे हा आला कार्बन डायऑक्साइड. ओके, लक्षात ठेवा इथे असतं डाय, दोन दोन इथे पार्ट आले म्हणून डाय, हा एक पार्ट आला म्हणून इथं मोनो. मोनोचा अर्थ होतो सिंगल. तर त्याच्यामुळे इथे लक्षात ठेवा कार्बन डायऑक्साइड, आणि चौथा ऑप्शन जो होता तो होता मिथेनचा होता. तर कार्बन डायऑक्साइडचे रेणू सूत्र आपल्याला माहितीच आहे, रासायनिक सूत्र CO2. पुढचा प्रश्न आहे आपला, सोडियम क्लोराईडचे सामान्य नाव काय आहे? ओके, तर आपल्याला दिलं शर्करा, मीठ, पाणी आणि दूध. सोडियम क्लोराईड आपण आधीच बघितलं, सोडियम क्लोराईडला आपण कसं लिहू शकतो? NaCl. ओके, तर याच्यामध्ये पण हे लक्षात ठेवायचं, ए हा स्मॉल असतो, चा सी हा कॅपिटल असतो आणि एल हा परत स्मॉल असतो. कारण चा अर्थ होतो सोडियम. लक्षात ठेवायचं, चा अर्थ होतो सोडियम. ओके, हा सोडियम हा एक मूलद्रव्य आहे, आणि दुसरा आहे क्लोरीन. Cl ला Cl2 असं लिहितात, क्लोरीन, कारण क्लोरीन हा गॅस फॉर्म मध्ये असतो आणि तो Cl2 फॉर्म मध्ये, जसं O2, N2 आपण बघितलं होतं, तसं Cl2 क्लोरीन हा असतो क्लोरीन. आणि यांची जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते तर तो बनतो NaCl, दॅट इज अ सोडियम क्लोराईड. ओके, आणि सोडियम क्लोराईडचं सामान्य नाव काय झालं आपलं? मीठ. लक्षात ठेवा, याचं नाव आहे मीठ. पुढे बघूया आपण की DNA चे पूर्ण नाव काय आहे, किंवा DNA चा आपल्याला इथे लॉंग फॉर्म विचारला आहे की DNA चा लॉंग फॉर्म काय आहे. तर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत, डी ऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके, तर याचं लक्षात ठेवा की याचं जो आहे तो आहे डीऑक्सी. DNA जेव्हा पण आपल्याला DNA हा म्हणतात, तर याचा हा झाला डीऑक्सी राय ओके, रायबो न्यूक्लिक ऍसिड. लक्षात ठेवा, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड हा असतो DNA. न्यूक्लिक ऍसिड हे लक्षात ठेवायचं, N चा अर्थ होतो न्यूक्लिक, A चा अर्थ होतो ऍसिड, आणि हा झाला डीऑक्सी रायबो. ओके, त्याच पद्धतीने आपल्याला विचारलं जातं की RNA चा लॉंग फॉर्म काय? तर इथं रायबो न्यूक्लिक ऍसिड. लक्षात ठेवा, रायबो न्यूक्लिक ऍसिड. NA चा अर्थ न्यूक्लिक ऍसिड आणि R चा अर्थ रायबो. ओके, तर ह्या पद्धतीने आपले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे
ते आपण इथे बघत आहोत. आता पुढे जाऊया आपण. पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा धातू कोणता आहे? तर आपल्याला चार ऑप्शन आहे: सोने, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम. इन जनरल आपल्याला वाटेल की लोखंड खूप ठिकाणी वापर होतो म्हणून लोखंड खूप जास्त प्रमाणात आढळतो. बट हे सत्य नाही आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की ॲल्युमिनियम हा सर्वात जास्त सापडणारा धातू आहे. ओके, पृथ्वीवर सगळ्यात जास्त जी काही मात्रा अवेलेबल आहे, जी काही क्वांटिटी अवेलेबल आहे ती आहे ॲल्युमिनियमची. पुढचा प्रश्न बघूया की कोणते ग्रह सूर्यमालिकेत रिंग किंवा वलय असलेले आहेत? ओके, कोणत्या ग्रहांना रिंग किंवा राऊंड असं वलय आपण बघितलं असेल, हा ग्रह आहे आणि त्याला राऊंड आहे. तर एक तर माहिती आहे आपल्याला, एक आहे शनी आणि दुसरा आहे गुरु. लक्षात ठेवा, गुरु आणि शनी या दोघांनाही या पद्धतीने दोन राऊंड आहे किंवा वलय आहे. प्लास्टिकचे प्रमुख घटक कोणते आहेत? तर आपल्याला विचारलं प्लास्टिक कोणाचा घटक आहे? धातू आहे, काच आहे, पॉलिमर आहे की सिरॅमिक आहे? तर बघा, पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे, प्लास्टिक हा धातू नाही. धातू आणि अधातू आणि बाकीचे जे काही गोष्टी आहे, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला जर बघायचे असतील तर इथे आय बटनवरती क्लिक करा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तिथे क्लिअर होतील. ओके, आणि आयस अकॅडमीवरच्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला खूप सारे टॉपिक्स भेटतील की जेणेकरून तुम्ही तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू शकता. तर आता इथे बघा, प्लास्टिक हा पॉलिमर आहे. प्लास्टिकला लिहिताना पॉलीइथिलीन किंवा पीई असं लिहितात, लक्षात ठेवा. आणि हा जो पीई जो बनतो किंवा प्लास्टिक जो बनतो, हा पॉलिमरायझेशन रिॲक्शनने बनतो. ओके, तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हा प्लास्टिक जो आहे याला पॉलिमर असेही म्हणतात. तर प्लास्टिक हा पार्ट झाला पॉलिमरचा. पुढे बघा, कोणते गॅस वायुमंडळात हरितगृह परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट वाढवतो? ओके, सध्या हा टॉपिक खूप जास्त चर्चेत आहे. खूप साऱ्या एक्झाम मध्ये विचारला जातोय की ग्रीन हाऊस इफेक्ट करणारे गॅसेस कोणते. तर इथे बघा, आपल्याला ऑप्शन दिले आहे: नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. तर लक्षात ठेवा, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ऑलरेडी आपल्या हवेत आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि हायड्रोजनही आहे. बट कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं खूप जास्त हीट पृथ्वीवर ते वाढते, टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट येतो. ओके, तर लक्षात ठेवा की ग्रीन हाऊस इफेक्ट करणारा गॅस कोणता आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट, कार्बन डायऑक्साईड. मनुष्याचे सामान्य शरीराचे तापमान किती आहे? ओके, तर आपल्याला हा नॉर्मल टेम्परेचर जे काही असतं मनुष्य शरीराचं, तो किती आहे ते विचारलं आहे. 98.4, 97.4, 99.4 आणि 100.4. तर हा जो टेम्परेचर आहे, जर तुम्ही तापमापी बघितली असेल जेव्हा डॉक्टर टेम्परेचर चेक करतो, तर हे जे टेम्परेचर असतं हे फॅरेनहीट मध्ये असतं. ओके, तर हे फॅरेनहीट मधलं टेम्परेचर आहे, ते लक्षात ठेवा. आणि फॅरेनहीट मध्ये जो टेम्परेचर असतं मानवाचं नॉर्मल टेम्परेचर, हा 98.4, ओके, फॅरेनहीट एवढं असतं. आणि बाकीचे जर बघितले आणि याला जर आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये जर विचारलं असेल, ओके, तर ते येतं 37 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवा, दोन्ही मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. कधी कधी डिग्री सेल्सिअस मध्ये विचारला जातो आणि कधी कधी फॅरेनहीट मध्ये विचारला जातो. तर ह्या गोष्टी पहिले चेक करून घ्या. ओके, आणि त्या हिशोबाने आपला आन्सर खूप महत्वाचा आहे. पृथ्वीवर सर्वात मोठे जलस्रोत कोणते आहे? तर आपल्याला विचारलं पृथ्वीवर सर्वात मोठे जलस्रोत, नद्या, तळी, महासागर, हिमनग. तर आपल्याला हे अंदाज आहेच की पृथ्वीवर सर्वात जास्त जलस्रोत असणारं ठिकाण जे आहे ते आहे महासागर. ओके, तर हे आहे महासागर. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काही इम्पॉर्टंट एमसीक्यू जे काही मागच्या एक्झाम मध्ये विचारले गेले होते ते आपण बघितले आहे. याच पद्धतीने आपण ही सिरीज आपण पुढे चालू ठेवणार आहोत. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा कुठे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला फाइंड आउट होत असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा मेल करा. ओके, धन्यवाद.